पोऱ्यानं बाई काही ठेवली नाही ना, काहीच ठेवली नाही. गावात तोंड टाकायला जागा नाही राहिली, चार चौघात बसायची लायकी नाही राहिली बाई. सारे लोक थू थू करतात. अहो बापा, तुम्ही काल एवढे बोलून राहिले बापा, काही फायदा नाही ना. आता गेला तो आता येईन का वापस तो? असं काही बोलू नका बा तुम्ही. माझा तोच पोऱ्या पैदा गेला ना मी. त्यानं माई काहीच ठेवली नाही ना. सायचा पाहून गेला, मला सांगता की बाबा मी सडसड वय करून राहिलो, मला लग्न करून द्या. बाबूराव गोट नाही घेत माया, मॅगेत दिलं नसते का करू? पाहून जायची काही गरज होती का? कोणाची पोरगी घेऊन तोंड टाकायला जागा आहे का गावामध्ये? सांगा ना आता. झालं बा बबन, एवढा काऊन हे करून राहिला तू? काय सगळं शिवलाल तुले, गावात तोंड टाकायला जागा नाही राहिली ना. मापोऱ्या पुरा खरकटा निघला ना रे, पोरीने घेऊन गेला ना बाबा तो. लोकर धंदा केला ना त्यानं. शिवलाल भाऊ, तुम्ही समजून सांगा बाई, हे कशाच करून राहिले बा? पोरगा गेला तापासून. अरे आपला पोरगा आहे ना बा, पोरगी थोडी आहे बा. एवढा हे करून राहिला तोंड टाकायला जागा रे, हे नाही. तो पोरीवाला टेन्शन घेईन, आपण काय टेन्शन घेतो? पोरा आले काय ले का भयताळ आज बे तू. अहो शिवलाल भाऊ, माझ्या दाखत झाला नाही यायले सांग ना. तरी बाबा हे समजूनच नाही राहिले ना. मी म्हणून राहिले ना, आपला पोरगा आहे बाबा, तुम्ही काही एवढं टेन्शन घेऊ नका. गेला तर गेला बाबा, नेली तर नेली पोरगी त्यानं. अरे बाबा, लोक बसू नाही दे. तुला सांगतो तोंड ठेचतात माणसाचं. काय तर तू काय बोलून राहिला म्हणतात या पोऱ्या. पोहून गेला तू, आता तू याच्यात सांभाळला नाही गेला. दुसरे काय बोट घालून राहिला, बोलून राहिला. तोंड नाही ठेचतील का? लोक किती बोट घातले बा तुया म्या? सांग ना तू. आता लोक तोंड ठेचल्याची राहतात काय? काही ठेसत नाही ना बे. आपला पोरगा आहे ना, पोरगी असती तर आपण टेन्शन घेतलं असतं गड्या. पोरगा असल्यावर काय टेन्शन घेऊन राहिला? आणि तशी लग्न होत नाही. त्या पोऱ्यानं केलं ते चांगलंच केलं. तशी 2 एकरावर कोण देते रे बा पोरगी? बरी नेली जाणं, जाऊ दे, टेन्शन न घेऊ. खाय पे मस्त वहिनी, मस्त पूर्ण पोया आंब्या रस करा खाऊ घालायला. बाबा काय सांगू शिवलाल भाऊ, माणसानं बाबा खा प्यावर पिच्चा सोडला ना. चहा आणून राहिली त्याला तर म्हणतात तू फेक तिकडे चहा. जेवण आणलं बाबा, जेवणही नाही पिऊन राहिले ना. कायच करू? तुम्ही म्हणून राहिले बाबा पूर्णाच्या पोयानं आंब्याचा रस करा. वहिनी हे खाते का माणूस? अरे वहिनी, हा कसा जेवत नाही बबण्याचा मी पाहतो ना. तुम्ही फक्त पूर्णाच्या पोया करा. आंब्या रस कसं, आंबे मी आणतो लागलंच तर किलोभर. दोघे जण मस्त खातो आंब्या रस. का रे बाबा? बाप्पा शिवलाल, मला काहीच गोड नाही लागत. मग पोऱ्यानं सारा घोर करून ठेवला. पाणी नाही आठवत मला तर. जीव द्या आठवण आला जीव. तू तर पूर्णाच्या पायानं रसाची गोष्ट करून राहिला. बबन्या नाटकं न करू न, माहित आहे मला काय फालतू लावला नाटकं करणं. मोठा आसू पाजरून राहिला, टिचा घेणं देणं. हाल मुकड्यानं वहिनी करा पूर्ण या पोया. खप्प खप्प खाते तो, 15-20 पोया खाते पूर्णाच्या. या शिवलाल म्हटलं ऐकू नको, करू नको, अजिबात करू नको. दहा काही वाया गमू नको, साखरे वाया नको गमू. या शिवलाल सायजाला पूर्ण पोया खाणं असतील म्हणून वाटचा जमून राहिला बुजेट. ना बापा, तुम्ही खा पोया पूर्णाच्या, त्या शिवलाल भाऊले खाऊ घाला बाबा. तुम्ही काय असे बोलून राहिले? जाऊ द्या ना, आणू द्या ना, आंबे आणतात तर. तो वहिनी बबन्या नाटकं नको करू रे. आणतो मी आंबे. आणा ना. टेन्शन घेते बा बबन्या. पोरगा आहे ना, पोरगी थोडी आहे तुझी. त्याचं टेन्शन घेत. आंबे आणू दे, आंब्या रस खाऊ घालतो खाली. अरे बापा रे, यायनं काय केलं रे बाबा? दोघं नवरा बायको पळेला बापा. काय झालं हे बाबा? चल बाबा, चल बोलू कोणाले. शांताराम, नामदेव, मुंशीराम. अरे गड्या हे पाय रे. अरे जगण्या बायकोनं एंट्रिंग घेतलं रे गड्या, एंट्रिंग घेतलं तरी पडेलाच गड्या हे घरापुढे. यारे बापा, हो यारी पारी हे यारी. चला सरपंच, हा कंदील बुडा कोण वळला राहिला? चला बरं पाहू बरं काय. अरे यारे बाबा यारे. ओ बाई ये बाई, पाय हो पाय नाही. जगण्यानं काय केलं तर जीव दिला बाबा. यारी लवकर घातले लोक. यारी पारी. आलो कुठे बा? हे बापा पारे, यायनं काय केलं तर पानं. शांताराम भाऊ पहा बरं, हात लावून तोंडाले पहा बरं, मेले जिथे. हा सरपंच. हो बाबू जगन गड्या उठणं. हो गड्या, हो हे असं काय केलं रे गड्या तुन? हो गड्या. ओ बाई उठो बाई, उठ ना. मी शांताराम, उठ बा. आली तुझी पोरगी, आली ना. सरपंच गेले राजा, हे गेले. वरचा मार्ग पकडला राजा, कधीच गेला आणि कधीच नाही. आपल्याला आता माहित पडलं. थोडंसं जर अगोदर असते की नाही तर वाचले असते, पण काय आपल्याला काहीच माहित नाही. हा जगने गेला रे, याचा श्वास बंद आहे रे बाबा. गेला मेला गड्या हा. पाहिलं नाही हो माझ्या शिनाल कारोळनं. इकडे तिकडे ते गेले पाहून, आणि इकडे माय बापानं जीव दिला. काहीच पाहत नाहीत बापा आजकालच्या पोरी. निरा हेंडात डोक्यानं, काहीच खरं नाही.
आजकालच्या कारोडायले माय बापाचं काय घेणं देणं आहे बापा तिला फक्त ऐश करायचं पाहिलं नाही तिकडे तिचं चालूच नाही ऐश करणं इकडे माय बापाने जीव दिला आता सांगा तिला माहितही नसेल की आपले माय बाप मेले म्हणून हो सरपंच आता काय करता हवा तर काय करता म्हणजे आता विल्हेवाट पुढची हं? चला मुंशीराम भाऊ चला पुढे बा नाही बापा आपण येत नाही बापा हे दृश्य पाहिलं तर माझ्या हात जायला पाचच राहिला माझ्या अंग थरथर असं कापून राहिलं मला थंडी झाली जशी काही तुम्ही जा बापा काय करणार करा मी चाललो घरी माया बापा बेकार रे बापा हे जीव दिला ले का बुडवा काही नाही होत ना राजा तुम्ही सांगा वांग्याला पाहिजे आम्हाला नाही रे बापा सांगणं वावणं गेलं तुल्यातले का अरे रे बाबा चाललो मी चला हो चाल चाल सरपंच आता कसं करता हवा आता कसं करता म्हणजे पोलीस स्टेशनला सांग ना पोलीस पटलेले बोलव ना हे सारे आता पुढची प्रोसेस करावं लागेल हे PM लिहायला लागेल ना आता त्याचे काय पोरगी काय नंबर असेल तर तिला फोन करून त्या उघडले कुकडे जायला कुकडे नाही तर कोणा मागे गेली तर तिचं पाहा लागेल ना हा पाहून चला शांताराम आता कसं करतो रे बा काय करता म्हणजे आता काय गावालेच निर्णय घ्या लागेल त्याच्या मागे ना पुढे पुढे कोणी सोयरे धायरी नाहीत बापा द्यायले का सरपंच सारी व्यवस्था आपल्यालाच करणं आहे ग्रामपंचायतच्या खिशातून खर्च करणं आहे बा कोणी दुसरं कोणी नाहीच ना खर्च करणार ती पोरगी होती ती गेली तिच्या पायीचा जीव दिला माय बापानं अशी पोरगी कोणाच्या पोटीपाठी येऊच नाही बा या पोरीपायी त्यानं दुसरं होऊ दिलं नाही मी तरी म्हटलं त्याला पोरगा होऊ दे गळ्या कामात पडते बरं तो नाही म्हणे माझी पोरगीले मला साहेब बनवणार म्हणे कलेक्टर बनवणार हे काची कलेक्टर बनली बाबा पोहून गेली हे तिकडे पोहून गेली तिने केला तिकडे अयश आणि आली इकडे जीव द्यायला लागला आत्महत्या करायला लागली बापाली किती बिनलाजी पोरगी आहे विचार केला का मायबापाचा मायबापानं काय केलं आपल्यासाठी आजकालचे पोरं कोणाचा विचार करत नाही मायबापाचा ना काकाचा ना काकूचा ना सोयऱ्याचा ना धायऱ्याचा त्याच्या मनात आलं तसंच ते नाचतात असे पोरं व्हायला जातात आपण इकडे जीव दिला का राहिले का मेले का काही घेणदेन नाही तिकडे चालू असेल तिचा अयश कुकडे गेली तर लोफर एकाची पोरगी तरी सांगितलं होतं बरं म्या आवर बरं पोरीले पण तो गडी गोष्ट नाखीन तिचा बाप आखरी शेटी जीवान गेला पोरीसाठी काय शांताराम काय झालं अरे बाबा काय सांगू तुले त्या जगण्या बायकोनं जीव दिला ना त्याची पोरगी फोन गेली तोंड दाखवायला जागा नाही राहिली गावामध्ये आखरी शेवटी आत्महत्या केली तो काही नवी अरे बाबा वाईट झालं रे बाबा चांगला माणूस होता रे चांगला माणूस होता अरे बाबा वाईट पुरत झालं ग्रामपंचायतच्या खजिन्यातून त्याचा अंत्यसंस्कार करायला लागते सोयरे धायरे कोणी नाही ही पोरगी पोहून गेली कोणी यायला तयार नाही त्याला अग्नीचा डाग द्यायला पण तयार नाही असं वाटलं नव्हतं बा जगण्या जीव देईन म्हणून वाटलं नव्हतं बा पोरी पायी जीव दिला गळ्यानं तेच लेखाचा हळव्या मनाचा होता बा पोरी गेलती ती गेलती मग आता काय त्याला काय जीव देऊन काय फायदा झाला काही जीवान गेले नाही नवरा बायको सांगा परिस्थिती लय अवघड आहे बापा हे अगो बदनामी झाल्यावर माणसाले कसं वाटते म्हणजे तोंड दाखवायला जागा नाही राहत ना गावातले लोक सारे टच बोलून राहिले तोंडात पोरगी गेली पोरगी गेली खाली मान घालेली पाहिजे आली पोरीनं मान खाली घातली मग काय करीन आखरी शेवटी जीव दिला नवरा बायकोनं अरे काय 3 दिवस असते ते कोणी म्हणते तर 3 दिवस म्हणते मग कोण का कोणाचं कोण कोणाचं काही नसते म्हणत किती पोरी पोहून जायला किती पोरं पोहून जायला पण याने विचार करायला लागत होता की कोणी म्हणीन तर 3 दिवस म्हणीन अरे बा इज्जतदाराला नाही सैन होत रे बा हे असं नाही होत ना सैन इज्जतदाराला सैन्य तर असा जीव द्यावं काय काय बा काही केलं गड्यानं पण वाईट केलं बा जीव नव्हता द्यायला पाहिजे गड्यानं चांगला होता गडी मला तर होताच तो आम्ही काय वांगला म्हणून राहिलो पण चला आता काम करायला लागेल पुढचं तयार सरण रसणं त्याला पोस्टमार्टमले नेणार केस पोलीसवाल्याला बोलवणार फोन करणार ते सारं पुढचं राहिलं ना आता गड्या पोलीसवाल्याला तर पहिले फोन करायला लागेल बा PM लिस्ट तसंच नाही होते रे बा यायला पुरो सांग कधी काय म्हणजे अदलोक करायला पाहिजे तयार फोन घेईन ठेवायला पुरत नाही गावामध्ये वाच लागेल त्याला हो ला तुम्ही जदलोक पोलीस आले फोन मी दुसरी व्यवस्था करतो फुलं हार मडकं फडकं काय शिन ते त्याच्या सोयऱ्या धायऱ्याला काही येणारे असतील त्याला फोन लाव तुम्ही महापोरीनं बरं आम्ही पाहतो आमच्या पोरीनं तू पाहतो या पोरीनं चला सरपंच चला मुंशीराम भाऊ चाल गड्या पाहिजे का बेकार झाले हे चाल बापा आठवून पटकनी पहिले काय तर पाहा लागेन पुढची व्यवस्था करा लागेल ना बापा शिवलाल भाऊ त्या पोरीच्या सोनीच्या मायबापान जीव दिला ना बापा माहित आहे की तुम्हाला आता कसं करता हो ना गड्या मला माहित पडलं गड्या मला माहित नव्हतं लेका एवढं होईन म्हणून हे लयच झालं लेका
लय झालं हे. वा माहित पडलं. अरे हातात हात धरून बसलाय तुम्ही. फोन लावा त्याले कुठे आहेत तर. तुम्हाला सारं माहित आहे कुकडे गेले काय गेले. तुम्ही नसतं पीठ आले की ते गावातून. तू फोन लावा त्याले म्हणा बा घरी या. तुमच्या मायबापानं कसं त्या पोरीच्या मायबापानं जीव त्याला म्हणा. सांगा त्याला सांगा. मला काही माहित नाही रे हो. मानाव घालू बापा. आता पोलीस केस होईल. तू मानाव घालशील मला गुतवतं काय याच्यात. हो मला काही घेण देण नाही. काय शिवलाल भाऊ तिचे त्या पोरीचे मायबाप मेले तरी राजा तुम्ही म्हणता मला काही माहितच नाही. तुम्ही नसतं राजा त्याले मोटिवेट करू करू पिटाळलं. जागड हो तुमचं काही खरं नाही. अजून पोहून जा तिकडे लग्न करा. मला माहित नाही. मला सारं माहित आहे इतिहास. हो काय तोंडे आगोपणा करू नको. तू मानाव घेऊ नको. सांगून राहिलो मी तुले. हा कोणाला काही सांगायचं नाही अजिबात बी. हो बिलकुल. आवाज बंद. तुया बिन माया बी. सायाच्या आपल्या दोघांचे नाव माहीत पडलं तर आपल्या ढोंगणा सपाटे बसतील. याच्या पैसे जीव दिला असं होईन ना. साया तू अगं व्यास का बी जास्त. बाप्पा शिवलाल भाऊ तुमच्यातली नाही गोष्ट आहे. मी काय गावाला सांगून राहिलो काय. पण कसं त्या पोरीला भला अग्नीचा डाग द्यायला कोण नाही त्याले. सोयरा धायरा कोणी यायला तयार नाही. माझ भाऊ माफुई भाऊ कोणी यायला तयार नाही त्या पोरीच्या मायबापाला डाग द्यायले. तर कसं त्या पोरीलेच बला लागेल अडीचा गावात. फोन लहान त्याले. अरे हो ना बापा. मी तोच विचार करून राहिलो. तर ठेवून खाली बसलो मी. मालोकचं काम नाही करून राहिलं. काय करा आणि काय नाही. आता त्या दोघांच्या तिकडे काय तमाशा चालू आहे काय माहीत. आणि इकडे ह्या आता घटना घडली सांगावं कसं. म्हणजे आफत आहे ना. मला सुचून नाही राहिलं ना आता. तिकडे काय चालू असं आपल्याला काही घेऊन फोन लावा. तुम्ही पहिले पटकन फोन लावा. मागे पुढे पाहू नका. त्या पोरीले बला लागते आता काही करून काही हो तिकडे. आता ते पोरगी अटीसा येईन तिच्या मायबापासाठी लढेन. आणि लढता लढता जर ते टेम्पोली समजा म्हटलं तिनं तिच्या तोंडात आलं की बा शिवलाल भाऊ ना आम्हाला पिटलून लावल तर याईनच आम्हाला हे सांगल तर ढमुक केलं तर टमुक केलं तर पुढची व्यवस्था याईनच केली ती. तो माया धुंगणार फालतू लाता बसती नाही. फालतू अगोपणा करायला पुरत नाही. फोन लायला पुरत नाही. त्याची पेटून इकडे फुकून टाकू आपणच. अरे बाबा शिवलाल भाऊ तुमचं नाव नाही घेत ना. ते कोणाचंच नाव नाही घेत. ते तिच्या बापा याच्यात गुत्ते. पण तिले बला लागेल नाही. अग्नीचा डाग कोण देईन. आपण नाही फुकू शकत ना. तुम्ही राजा काय माणसं आहे. फोन लावा तुम्ही. काय बा माई डोकं काम नाही करून राहिला. आफत आली छायाची. अरे बा काय आपत आपत करून राहिले हो तुम्ही. तर पुरील बला नाही लागणार काय टिसा. काय राजा माणसा तिचे मायबाप मेले ना. आखरीचं तोंड टपवू द्या तिले. पुढे काय जिंदगीत भेटणार का दिले मायबाप. आणि आता तिला म्हणणार बोलणारे कोणी गाते राहू शकतात ना ते दोघे जण नवरा बायको. चेत्याविनचे सोनी बी गातच राहतील ना आपल्या. बरं बरं बा लावतो फोन. पण आठवून नाही लावत रे बा. मी तिकडे जाईन कोपऱ्यामध्ये मग लाईन फोन. सध्या तर काही लावत नाही मी. मला विचार करायला लागेल काय बोला काय नाही. एक तर कसं डायरेक्ट सांगितलं ते पोरगी तटीच लडबोंबल ना करू. त्याच्या ज्याने येणारही नाही अटीचा. लावा फोन कसं पटकन. संध्याकाळला आले पाहिजेत ते घरी. हा लावतो मी. हा चाल मग येतो मी. पाहतो काय शाळा. हो चालेल बापा जमला आता. सोनी आमच्या त्या येते आता घरी. मग घरी आल्यावर को आता पुढं काय येतं. एक तर काम नाही जमलं. चला आता आठवण. शांताराम तुला असं वाटत नाही का आता आपलं लग्न झालं. मीनं जॉब बी पाहिला. मग आपल्याला आता लेकरं बाकरं भाव असं वाटत नाही का तुला. एखादा बाबू असा आपल्याला का. अरे चेतन तुला काही समजते की नाही. आता तर लग्न झालं आपलं. तू म्हणतो की लेकरं बी बापा हे काहीच मी बोलू नको असं. कामधंद्याचं कसं आपलं व्यवस्थित झालं तर मग पाहू पुढे. आता शिक नाही. आतापासूनच लेकरं करा बापा. मग काय ते लेकरातच राहा. पुढचं राहिलं सगळं. नाही ना. पण मला असं वाटते एखादा बाबू असा आपल्याला पिंट्या. म्हणजे कसं पोरगं असले गमती माणसाले. तू बी गोष्टी राहायचं ना. मग काही झालं तर मग कसं टोकले राहायचं. टकली पाहिजे फटक नाही ना ते. त्यासाठी लेकरू पाहिजे. आता काय करू. अगं आपल्याला बाबू असला की नाही मस्त. म्हणजे दोघे आनंदी राहायचं खुश राहायचं. मग आपण म्हणून राहिलो. अरे बापा आतापासून तर मला काही लेकरून फेकरू पाहिजेत नाही बापा. आता काही आताच तर बापा लग्न झालं. आता काही लाईफ एन्जॉय करू देतं की नाही. की पहिले लेकरच करू बापा. ते नाही जमी. काय होती कसं होती. काही आहेस बाबा तू. काही आहे तू काही बोलत राहायचं. काही आहे यार तुझं. चेतन तू फोन पाय ना कोणाचा आला बापा. वाजून राहिला ढंग ढंग. जाऊ दे ना वाजू दे ना. शिवल्या जायचं फोन जाऊ दे. तू मस्त दाबी उकडे आणि काय करून राहिले. जमलं की नाही झालं की नाही होते की नाही.
मी तिच्या नांदी लागेल करू. अरे तुला समजत नाही का रे? त्या शिवल्याला सांगायची काय गरज होती? आणि तू त्याच्यासोबत काय बोलत असतो फालतू? कोणासोबतच कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा इकडे आलो आपण तर. अहो मी कुठे कॉन्टॅक्ट मध्ये यावं त्याच्यामध्ये जरा पटत नाही तो शिवल्या वाहनाचा. आपण कसं असे चबुरे कधी कधी वागवा लागतात असा विषय आहे, म्हणून तुझा नंबर आहे. आता कासाठी फोन करू काय माहित. हा नंबर आपल्याजवळ असला की नाही मग असे डिस्टर्ब करतात. कोणत्याही टाइमला फोन करतात ते पाहतच नाही काही चालू असून यायचं की काहीच नाही. आपली गाडी मस्त मौसम मध्ये येऊन राहिली की नाही, मस्त प्रेमाच्या गोष्टी चालल्या की नाही आपल्या, आला की नाही मनातच फोन, हे असं असते ना मग. पण या लोकांना समजतच नाही ना नवीन जोडपा आहे की काही आपण फोन नाही करू. बिनोकलीच लोक आहेत ना. काय लोक असतील असं काय हो गड्या काऊन घडी घडी फोन लावून राहिला रे बा. काय परेशान करते रे शिवल्या का घडी. टमटम वाजून राहिला मोबाईल तर अजून उचलला नाही तर बापा असंच वाजत राहील. हा बोलतो बाबा त्याशी. बोला शिवल्या काय घडी फोन लावून नाही राजा तुम्ही. तुम्हाला समजत नाही का नवीन जोड पाय की काही राजा. काय राजा डोकसच नाही राजा तुम्हाला. बापा मला सारं समजते ना, पण इकडे घोर झाला ना, काय सांगू तुले, मोठा घोर झाला. आता काय झालं तिकडे कोण मेलं सांगून राहिले तशी खूप मोठा घोर झाला. अरे बापा खरंच मेलं ना. त्या पुरीच्या मायबापान जीव दिला ना, आत्महत्या केली. आऊ तिच्या पोरीच्या मायबापानं रोगर घेतलं रोगर. करू नको, चुपचाप त्या पुरीला घेऊन ये. आता कसं अग्नीचा डाग द्यायला कोणीच नाही दुसरं, सोयरे धायरे कोणी नाही त्याले, तर कसं तुझी पोरगी घेऊन ये बा घरी. आता पटकन त्या पोरीला सांगू नको की त्या मायबापानं आत्महत्या केली म्हणून. आणि सांग तिकडे जा लागते म्हणून आपल्याला ढमुक ठिकाणी, असे सांगू नको आज जा लागते म्हणून. बरोबर शिवलाल कसंच काय सांगू हिले मी, कसं सांगू काही मला समजून नाही राहिलं. बाईचे मायबाप मेले आत्महत्या केली म्हणून शिवलाल भाऊले का. अरे असं नाराज नको बोलू रे बापा, चांगला बोल. गुळीत हाशी खुशीत. तुला माहित आहे असं काहीच माहीत पडू नको देऊ, सांगून राहिलं तुला. चला मग मित्र उद्या भाऊ.